नागाने व्यासांना चतुश्लोकी भागवत प्रतिपादन केले. चतुश्लोकी भागवत व्यासांना सांगितल्यानंतर कोणतं होतं चतुश्लोकी भागवत? महाराज ह्या चतुश्लोकी भागवताचे 4 श्लोक आहेत आणि या 4 श्लोकाचं जरी पठण केलं रोज तर एक भागवत कथा हो ऐकण्याचं वाचण्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं. एवढं सामर्थ्य आहे. कारण संपूर्ण भागवत कथेचं बीज म्हणजे चतुश्लोकी भागवत आहे. काल मी तुम्हाला 40 श्लोक सांगितले, आजही पुन्हा म्हणतो. ओमे वासमे वाग्रे नन्यत् यत् असत् परम् पश्चादहं जगेतस्य यो वसिष्ठेत सौम्यहम् ऋते प्रत्येक चात्मने तद्विद्यात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावतेष्वनो प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु रतेष्वम् एतावदेव जिज्ञासां तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. हा चतुश्लोक नागाने व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी त्या चतुश्लोकी भागवताचे 18,000 श्लोकांमध्ये रूपांतर आणि 18,000 श्लोकाचं रूपांतर झाल्यानंतर व्यासजी रोज एक श्लोक आपल्या शिष्यांना शिकवायचे आणि शिष्य मंडळी काही चालण्याकरता अरण्यात जायचे आणि अरण्यामध्ये असणाऱ्या श्लोकाची घोकंपट्टी करायची आणि संध्याकाळी आले हे गुरुजीला म्हणून दाखवले. आज पहिल्यांदाच त्याने आपल्या शिष्यांना बोलावलं आणि पहिला श्लोक त्यांना शिकवला. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आणि शिष्याने तो ग्रहण केला. अरण्यामध्ये काही चालण्याकरता गेले आणि घोकंपट्टी केली गाई माग चालत असताना आणि संध्याकाळी आले की रोज आणि गुरुजीला ते पाठांतर केलेलं म्हणून जात. असे अनेक श्लोक त्यांना शिकवले. रोज त्यांनी शिकवलेला श्लोक म्हणावं, त्यांनी पाठांतर करावं, पुन्हा घरी आले की व्यासांना ते म्हणून जात. एक दिवस दशम स्कंदाचा श्लोक आणि व्यासांनी आपल्या शिष्यांना शिकवला. तो श्लोक असा होता. बर्हापिरम नटवयवपू कर्णयो कर्णितारम वेप्रवास कनकभूषम वैजयन्ते कमाला रंध्रान वेणूर धनसदया पूरयन् गोपवृन्दे अरुणारण्यं स्वपदरमणं प्राविशत चित्तकीर्तिः. हे श्लोक
शिकवला, शिष्यांना शिकवला, शिष्यांनी गाया सोडल्या, चालण्याकरता निघाले, अरण्यामध्ये गेले. आज खूप दूर गाया चालण्याकरता आले. ज्या ठिकाणी शुक मुनी तपश्चर्या करण्याकरता गेले होते त्याच्या जवळ गेले, तिथं गाया चालू लागले आणि असणाऱ्या या श्लोकाची भोकावपट्टी झाली. आणि असणारा हा श्लोक शुक मुनींनी ऐकला. मला बरहाय पिडमनटवर वपू कर्णयो कर्णिकारम. श्लोक ऐकला, तपश्चर्या करत असलेले शुक मुनींच्या डोळ्यातून अश्रू चालू होते. आणि या श्लोकामध्ये असणाऱ्या परमात्म्याचं सगुण स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. परमात्मा इतका सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. आज श्लोकाच्या माध्यमातून पहिल्यांदा शुक मुनींनी ऐकलं होतं, म्हणून डोळ्यातून अश्रुधारा झाल्या. तपश्चर्या का दक्ष लागेना. उठले महाराज शुक मुनीच्या ठिकाणावर आणि सरळ त्या मुलांकडे गेले. डोळ्यातून अश्रुधारा आले. हे मुलांनो, आता जो श्लोक म्हणला तो म्हणाले पुन्हा पुन्हा म्हणाले तो श्लोक किती सुंदर श्लोक आहे. ते श्लोक म्हणू लागले, बराय पिडमनटवर वपू कर्णयो कर्णिकारम. विप्रवास कनककपिशं वैजयन्ते कमाला. ज्यानं डोक्यामध्ये मोराचा पीस ठेवलेला आहे, टोपामध्ये कानामध्ये कर्ण असणारी फुलं घातलेली आहे, गळ्यामध्ये 5 फुलांची वैजयंती माला आहे, एवढा पितांबर परिधान केलेला आहे. ओठावर वेणू आहे आणि तो वाजवत आहे. सर्व असणाऱ्या गोपिका गोप तल्लीन झालेल्या आहे. हे त्या स्वरूप त्याने ऐकलं आणि पुन्हा त्या मुलांना म्हणायला सांगितलं. शुक मुनींच्या डोळ्यातून अश्रू झरत होते. हे मुलांनो, हा श्लोक तुम्हाला कोणी शिकवला रे? म्हणाले आमच्या गुरुजींनी शिकवला. एकच श्लोक शिकवला नाही, म्हणाले असे 18,000 श्लोक आहे आमच्या गुरुजी. मग मला तुमच्या गुरुजीकडे घेऊन चला. हो म्हणाले, चला. संध्याकाळ झाली आणि असणारे शुक मुनी त्या मुलांच्या बरोबर पुन्हा आश्रमावर आले व्यासांच्या. जेव्हा व्यासांच्या आश्रमावर आले तेव्हा हे तर आपल्या वडिलांचाच आश्रम आहे. आला मला शुक मुनी आले आणि आल्यानंतर समोर वडील दिसते व्यासाची. पळत गेले, गळ्यात मिठी बांधली, अश्रूला वाट मोकळी करून. आणि त्यावेळेला व्यासांनी संपूर्ण भागवत कथा शुक मुनीला शिकवली. आणि शुक मुनीला शिकवल्यानंतर त्याच शुक मुनींनी परीक्षित राजाला मोक्षाची प्राप्ती करण्याकरता शुक मुनींनी तीच कथा परीक्षित राजाला सांगितली. गोपाल कृष्ण भगवान की जय. या पुढची कथा येते. एक दिवस आणि नारद व्यासाकडे जातात आणि व्यासजी म्हणतात नारदजीला, नारदजी तुम्ही संत या पदावर आरूढ झाले, असं पूर्वजन्मामध्ये तुम्ही कोणतं पुण्य केलं? कोणतं पुण्य केलं होतं की तुम्ही
संत झाला असं पूर्वजन्मामध्ये कोणतं पुण्य होतं? लक्षात घ्या, मानवी जीवनाचं अंतिम साध्य देवत्व नाही, मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे संतत्व. हे लक्षात घ्या. मी शब्द प्रयोग करतो. मानवी जीवनाचं अंतिम साध्य देवत्व नसून संतत्व आहे. मला एक सांगा, तर देवत्वामध्ये जर पूर्णविराम असता तर भगवान विष्णूने ज्ञानोबाराच्या रूपाने का आले असते? कोण होते ज्ञानोबारा? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. जर कधी माझ्या आईला मजुरी मिळाली नाही तर 8 दिवस पाणी पिऊन आम्ही त्या ठिकाणी झोपायचो. काही नव्हतं. इतकी गरिबी होती. परंतु काय झालं, चातुर्मास आला आणि चातुर्मासामध्ये काही संत मंडळी आमच्या गावामध्ये आली. आणि लक्षात घ्या, संत आपल्या घरी आले निश्चित समजावं आपलं पूर्वजन्मात पुण्यवदे आला. पुण्य फळले बहुता जीवना, पुण्य फळले बहुत जीवना, पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा कसा संत चरण पावलो. पूर्वजन्मातले पुण्याई फलद्रुप झाली असं समजावं संत आपल्याकडे. चातुर्मास लागला, संत मंडळी गावामध्ये आली आणि सर्व ग्रामस्थांनी विनंती केली सर्व संतांना, हे संत मंडळी हो, चातुर्मास सुरू होणार आहे, तुम्ही आमच्या गावामध्ये चातुर्मास करा. आणि असणाऱ्या त्या संत मंडळीने ऐकलं, त्या गावामध्ये राहिले आणि ग्रामस्थांनी सांगितलं, हा मुलगा आणि त्याची आई जी आहे नारदाची, पूर्वजन्मातले नारद, लहान छोटासा 5-6 वर्षाचा मुलगा आणि त्याची आई तुमची सेवा करते. रोज त्या मुलानं, नारद सांगतात, मी मागच्या जन्मामध्ये रोज त्या संतांची मी सेवा करतो. आईने भांडे कुंडी करावी, मी समेदा आणून द्यायचो, फुलं आणून द्यायचो. अशी त्या संतांची सेवा झाली. ते संत मंडळी भागवत कथा सांगायचे, मी भागवत कथेला जाऊन बसायला लागलो. सतत माझा परमार्थ चालू झाला आणि असणाऱ्या त्या संतांनी या मुलाचं नाव ठेवलं हरिदास. माझं नाव त्यांनी हरिदास ठेवलं. मला आणि त्यांच्याकडून अनुग्रह मिळाला आणि मी त्यांची सेवा करू लागलो. 4 महिने एक निष्ठेनं मी सेवा केली संतांची. केल्यानंतर 4 महिने पूर्ण झाले आणि संत मंडळी आपल्या गावी जाण्याकरता निघाली. त्यावेळेला असणारा हा हरिदास, पूर्वजन्मातले नारद, हा हरिदास डोळ्यातून अश्रू आणून सांगत होता, गुरुजी मला पण तुमच्या बरोबर यायचं. तेव्हा गुरुजी म्हणाले, हरिदासा तुला आमच्या बरोबर येता येणार नाही, कारण मला एक सांग, तुझ्या आईला आधार कोणाचा आहे? तुझ्या आईला आधार कोणाचा आहे? म्हणून तुला राहणं गरजेचं आहे, पण काळजी करू नको.
मी तुला आशीर्वाद देऊन जातो, एक दिवस तुला परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. संत आशीर्वाद कधी व्यर्थ जात नाही. लक्षात पहिल्या दिवशी सांगितलं, हो एक वेळेस संतांनी केलेली प्रतिज्ञा व्यर्थ जाईल, संतांनी दिलेला आशीर्वाद कधी व्यर्थ झाला. अहो रामप्रभू जन्माला येण्याच्या अगोदर मातंग ऋषीने शबरीला आशीर्वाद दिला. शबरी, मी आता तिथे धामाला निघालो, पण जाताना तुला आशीर्वाद देऊन जातो शबरी, एक दिवस रामप्रभू तुझ्या कुटियामध्ये आल्याशिवाय राहणार. आणि तो आशीर्वाद फलद्रूप, संतांनी दिलेला आशीर्वाद कधीच व्यर्थ जात. मी संत मंडळी त्या ठिकाणावर निघून गेलो. हरिदासानं रोज आपल्या आईची सेवा करावी आणि भगवंताचं नामस्मरण करावं, गायत्री मंत्राचा उपदेश दिला. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. उपदेश केला गायत्री मंत्राचा आणि सांगितलं, ठायेच बैसोनी करायक चित्त आवडी अनंत. आई पुढे जायची गरज नाही तुला, मी आशीर्वाद देतोय तो तुला परमात्मा भेटल्याशिवाय. एक दिवस या हरिदासाची आई गोठ्यामध्ये गाईला चारा टाकण्याकरता जात असताना सर्पदंश झाला आणि त्या सर्पदंशामध्ये आई त्या ठिकाणी मृत्यू पावली. अंत्येष्टी कर्म केलं, 10 क्रिया विधी केला, 13वा केला. जेवढी संपत्ती होती तेवढी संपत्ती तिचा असणाऱ्या दशक्रिया त्यांनी 13 वेळा वापरली आणि अंगावरच्या कपड्यांशी बाहेर निघाला. अरण्यामध्ये भगवंताच्या प्राप्ती करतात आणि भगवंताच्या प्राप्ती करता निघाला. एका पिंपळाच्या झाडाखाली 12 वर्ष तपश्चर्या केली या हरिदासाने आणि आकाशवाणी झाली. आकाशवाणी, हरिदासा, मला तो प्रत्यक्ष पाहू शकणार नाही, कारण जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या सूक्ष्म वासना असतात आणि या सूक्ष्म वासना परमात्म्यापर्यंत घेऊन येऊ शकत नाही. काळजी करू नकोस म्हणाले, पण तू तुझा असणार जी सेवा चालू ठेव, एक दिवस तुला परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार. आणि भगवंताचं नामस्मरण करता 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 त्या हरिदासानं आपला देह ठेवला. शेवटच्या क्षणी भगवंताचं नामस्मरण करता करता देह ठेवला. आणि आमची भगवद्गीता सांगते, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम् या प्रयाति स्मद्भावम् याति नात्रये संशयः. यं यं वापि स्मरणभावम् त्यजन्ते कलेवरम् तं तमेवं विकौन्तेय सदा तद्भावभावितः. मरणी जयाची आठवी तो तेच गती ते पावे, मनोनी सदा स्मरावे मातेची तुवा. माऊली, ऐसे साधारण पुरी आगळली या मरण, जो आठव धरी अंतःकरण
याची होई घे मौली जाणवतात अंतकाळात वेळेला आपल्या चिंतामध्ये ज्याचा स्मरण होतो त्याचाच जन्म आपल्याला पुढे प्राप्त होतो आणि भगवंताचं नामस्मरण करता करता ते काय केला ब्रह्मांडामध्ये विलीन झाला आणि ज्या वेळेला ब्रह्मदेवानं विश्वसृष्टी निर्माण करण्याकरता भगवान विष्णूने सांगितलं त्यावेळेला हो हा पुत्र त्याने निर्माण केले संकल्पामध्ये किती 10 मुलं मरीची आत्री अंगिरस पुलस्त पुलह ऋतू वशिष्ठ रघु दक्ष आणि शेवट नारद 10 पुत्र सांगितले त्यावेळेला हे नारद त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर भगवंताने त्याला शेवटी म्हणजे विना दिला आणि विना दिल्यानंतर ते विना घेऊन जगभर परमात्म्याचं नामस्मरण करतात. लक्षात घ्या व्यासाने सर्व आपले पूर्वचरित्र सांगितले. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर जी कथा येते की अस्वस्थानं द्रौपदीचे 5 मुलं मारली. किती मुलं मारली? 5 मुलं मारली. हा महाभारत युद्धाचा शेवटचा प्रसंग. पण या कथेची जी पार्श्वभूमी आहे ती भगवद्गीता आहे. भगवद्गीता ही कुरुक्षेत्रावर सांगितली. या कथेची पार्श्वभूमी संपूर्ण भगवद्गीता आहे. त्याच्यातला काही पॉइंट्स आपण ज्या वेळेला भगवंत आणि अर्जुन कुरुक्षेत्रावर येतात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सवाः मामकाः पांडवाश्चैव किं कुर्वत संजय. धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावर भगवंत आणि अर्जुन रथ घेऊन येतात. अर्जुन मालक आहे आणि चालक परमात्मा. चालक कोण आहे? हो परमात्मा आहे. जो चालवतो तो चालक. माऊली वर्णन करतात चालकाचं. माऊली काय म्हणतात पहा अश्ववाहू आपण वैकुंठीचा राणादार तया रथाचे गुण काय वर्ण. माऊली वर्णन करतात. अश्व म्हणजे घोडे. घोडे चालविणारा कोण? वैकुंठीचा राणादार. वैकुंठीचा हो त्या परमात्म्याचं वस्तू महात्म्य सांगत असताना अर्जुन म्हणतो 11व्या अध्यायामध्ये की हा परमात्मा नेमका कोण आहे? हरिहरा समजता देवा तुझे परमदेवता वेदा ते ही पर्यता आली गुरु. सामान्य नाही. कोण आहे? हरिहरा. हरी भगवान विष्णू. हर भगवान शंकर. ब्रह्मा विष्णूमय उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही सत्ता चालविणारा सत्ताधीश तुझी सती वेदासी बोलली. तुझी सती वेदासी बोलली. वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अर्जुनाचे घोडे चालवतो अश्ववाहू आपण. या विश्वसृष्टीमध्ये प्रत्येक दृश्य वस्तू ज्याच्या प्रकाशानं प्रकाशमान होते. नवे नवे
चंद्र सूर्याधिक ज्याच्या प्रकाशानं प्रकाशमान होतात. कोणाच्या? 15वा अध्याय. यदा दीर्घगतं तेजो जगत भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चग्नो तत्तेजो वेति मामकम्. माझ्या प्रकाशाला चंद्र सूर्य प्रकाशमान होतात. That light is true. Who is become everything everywhere. प्रत्येक दृश्य वस्तू ज्याच्या प्रकाशानं प्रकाशमान होते ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी अर्जुनाचे घोडे चालवतो. म्हणून तर ज्ञानोबांनी नवल केलं. अश्वाकू आपण वैकुंठीचा राणादान कया रथाचे गुण काय वर्णू. मी त्या रथाचं वर्णन काय करू. विश्व जगाला प्रकाशित करणारी ईश्वर शक्ती तिथं घोडे चालवायला आहे. त्या रथाचं वर्णन माझ्यासारखं नाही काय करावं. काय वर्णन करू. ज्ञानोबांनी नवल केलं. देखा नवलतया प्रभुते निश्चिम प्रेम भक्ताचे सारथ्य पाठाचे करितुवसे. देखा नवलतया प्रभुते. मोर नवल आहे. अनवलच आहे. या विश्वाच्या मालकानं एखादं सर्वसामान्य काम करावं. अर्जुनाचे घोडे चालवावे. हे सामान्य काम आहे. त्याच्या दृष्टिकोनात मोठं नवल आहे म्हणाले. मोठं नवल. अहो आमचे तुकाराम महाराज सुद्धा नवल करतात. ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे त्याने देवकीच्या वसुदेव देवकीच्या पोटी येऊन बाळाच्या रूपानं यावं हे नवल नाही का. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदादरी. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक. ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदादरी. नवल केवळे केवळे नकळे कान्होराचे कोणी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे त्यानं यशोदेच्या घरी बाळ रूपाने यावं नवल नाही का. ज्यानं ही विश्वसृष्टी पृथ्वी देणे तृप्त केली त्याची यशोदा भोजन झाली हे नवल नाही का. व्यापक असलेला परमात्मा किती व्यापक आहे. वेदांत शास्त्र सांगते अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्सात सर्वत्र सर्वदा. किती व्यापक आहे. सर्वस्वे व्यापिले सर्वाहून निराळे वेदाचे जे मूळ तुका. किती व्यापक आहे. द होल युनिवर्स इज ट्रुली डिवाइन इन पर्सनॅलिटी ऑफ गॉड. सामान्य रूपाने या जगतामध्ये विशेषत्वाने या जगाच्या पलीकडे असणारी ईश्वर शक्ती तो व्यापक असलेला परमात्मा आणि असणाऱ्या गळवणी कण्यावर घ्यावं त्याला आणि नाचावं नवल नाही. नवल नाही. माऊली ज्ञानोबारा सुद्धा नवल करतात. ज्ञानोबारा नवल करतात. देखा नवलतया प्रभुजी निश्चिम प्रेम भक्ताचे सारथ्य पार्थाचे करितो. महाराज एवढं नवल नाही. हो घोडे चालवायला भगवान विष्णू आहे. येणारी संकट झेलण्याकरता प्रत्यक्ष भगवान शंकर हनुमंतरायाच्या रूपानं ध्वजस्तंभावर आहे. कोण आहे ध्वजस्तंभावर. कोण आहे. ध्वजस्तंभावरी वानरू ओ मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनी. माऊली ज्ञानोबा काय बोलतात. एवढं मोठं भाग्य.
आणि पहा असणाऱ्या त्या परमात्म्यानं एवढा मोठा व्यापक असलेला परमात्मा आपल्या भक्ताला पाठीशी घेतलं, पायी को पाठीशी घातला, आपण पुढा उभा राहिला, तेने 5 जन्म असुरला अवलेला आणि त्याला म्हणजे अर्जुन मालक आहे, चालक परमात्मा आहे. मालकानं चालकाला ऑर्डर केली. पहा सामर्थ्य काय, भक्ताचं सामर्थ्य काय, काय ऑर्डर केली. श्रेणीयोर्भयोर मध्ये रथस्थापनं काय ऑर्डर केली. श्रेणीयोर्भयोर मध्ये रथस्थापनं म्हणाले देवा आपला जो रथ आहे ना हा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन उभा आणि मला अवलोकन करू द्या, नेमकं युद्ध मला कोणाबरोबर करायचं. भगवंताने तो रथ आकार दोन्ही सैन्याच्या मध्ये गेला. माऊली पाक सुंदर वर्णन करतात. आणि मग काही वेळी अर्जुन म्हणतले देवा रथ झडकली पेलावा मेघून मध्ये घालावा घेऊन. दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा केला आणि अर्जुन अवलोकन करू लागला की नेमकं युद्ध मला कोणाबरोबर करायचं. काय केलं. हो अवलोकन केलं, मला युद्ध कोणाबरोबर करायचं. काय दिसलं अर्जुनाला त्या ठिकाणी. सर्व आपतेच ते दिसले. मामा होते, सासरे होते, कौरव बंधू होते, नातू होते, पंतू होते, सर्व आपतेष्ट पाहिले. आपतेष्ट पाहिले. हातातलं गांडीव धनुष्य करून अर्जुन म्हणतोय देवा अरे आज ज्या धनुष्य बाणाला मी ही लढाई करणार आहे ते धनुर्विद्या शिकवणारे माझी गुरु द्रोणाचार्य माझ्या समोर आहे देवा. मी त्यांना मारू, मी काय भस्मास्त्र करणार. जयाची कृपा लागले वरू तेथेच मने व्यभिचारू करे काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे का भस्मासुर ज्याच्याकडून वराची प्राप्ती करून घ्यायची त्याच्या डोक्यावर हात ठेवणार आम्ही. भस्मासुर नाही देवा. भगवान शंकराकडून भस्मासुराला वर प्राप्त करून घेतला, त्याच्या डोक्यावर हात ठेवी तो भस्म होईल. पण याने पहिला नंबर भगवान शंकराचा लावला. जयाची कृपा लागले वरू तेथेच मने व्यभिचारू करे काय मी भस्मासुरू. अर्जुन मोहग्रस्त झाला. हातातलं गांडीव धनुष्य गळून पडलं न. आणि लक्षात घ्या अति संताप उपनला. माऊली लिहितात अति संताप उपनला सर्व अंगाशी कंटाळा आला. एक हातून बेंबळ गळाला गांडीवा. गांडीव धनुष्य गळून पडलं. एवढा शूर वीर अर्जुन पण मोहग्रस्त झाला. किती शूरवीर होता अर्जुन. जेने संग्राम हरू जिंकिला विवांत कवचाचा ठाऊ पुढीला एक मोहे गवळीला. मोहग्रस्त झाला अर्जुन आणि डोळ्यातून घर 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 अश्रू. माऊली वर्णन करतात न धरत अश्रुपात आले ऐसे ऐकराया के ते वर्तले संजयो म्हणे. डोळ्यातून घर घर अश्रू चालू. भगवंताला म्हणू लागला त्यावेळेला डोळ्यातून अश्रुधारा चालू झाल्या आणि साष्टांग भगवंताला दंडवत घातलं आणि म्हणू लागला परमात्मा देवा अरे या ठिकाणी सार काय असार काय, योग्य काय अयोग्य काय, पाप काय पुण्य काय मला काही कळत नाही रे. मला काही कळत
मज सोडविला. हे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. भगवद्गीता कधी सांगितली? जेव्हा अर्जुन नतमस्तक झाला तेव्हा सांगितले. कोणताही तत्वदर्शिनी सत्पुरुष उपदेशांचे ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शना. कोणताही तत्वदर्शिनी सत्पुरुष उपदेश करतो, पण केव्हा करतो त्याच्या 3 सेवा झाल्या पाहिजे. त्या 3 सेवा म्हणजे प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तत्विधी प्रणिपाते. प्रणिपातेन नम्रता पाहिजे, निष्कपट भावनाने प्रश्न केले पाहिजे आणि सेवा झाली पाहिजे. अर्जुनाची सेवा किती होती माहिती? अर्जुन आता रोम रोमांच कृष्ण कृष्ण कृष्ण. प्रणिपातेन किती नम्रता आहे. अर्जुन म्हणतोय देवा या ठिकाणी सार काय असार काय, योग्य काय अयोग्य काय, पाप काय पुण्य काय मला काहीच कळत नाही. ही नम्रता आहे. निष्कपट भावनाने प्रश्नही केलेले आहेत. परिप्रश्नेन निष्कपट भावनाने प्रश्न केले. काय प्रश्न केले? तेव्हा ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आदिभूत म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, अभिव्यक्त म्हणजे काय, अंतर काय तुझा भक्त तुला. म्हणून भगवद्गीता सांगायला सुरुवात केली. सांगितले नाही अर्जुना करता पाळणं केलं. ब्रह्मरस माऊली लिहितात. ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनासाठी नारायणे. तेची अवसरे पावणे पातळवर. ब्रह्मज्ञानाचा भक्ती ज्ञान उपासना आणि एका श्लोकाच्या माध्यमातून अर्जुनाला. तरी सुद्धा अर्जुन म्हणतोय देवा मी युद्ध करणार नाही. मी युद्ध नाही करणार. पाहिजे तर घरोघर जाऊन मी भिक्षा मागेल, पण युद्ध करणार नाही. कर्म पदच्युत झालेला अर्जुन कर्म प्रवृत्तीवर येण्याकरता भगवद्गीता. नवे नवे तो अर्जुन म्हणतो देवा मी मारिता हे कौरव मरते. मारणारा मी आहे, कौरव मरणारे आहे. त्यावेळेला भगवंतांनी मेवण्याच्या नादानं चेष्टा केली. भगवंत हे अर्जुनाचे मेवणे होते ना. मेवण्याच्या नादाने चेष्टा करी. अर्जुन म्हणतो मी मारतो आहे कौरव, मारणारा मी एक कौरव म्हणणार आहे. अरे म्हणाले अर्जुना मला आतापर्यंत माहिती नव्हतं या विश्वसृष्टीचा संहार करता तू ये. मला असं वाटलं कुणीतरी दुसरा असेल, पण मला आज कळालं ज्या अर्थी तू म्हणतो मी मारणार आहे त्या अर्थी संहार करता तो आहे. मला या कळलं, मला माहित नव्हतं मिळालं. अरे म्हणाले अर्जुना काय होतोस? ते युद्ध आहे, कोणाचा नंबर लागेल सांगता येत नाही. मग अर्जुनाच्या ठिकाणी असणार हे अज्ञान, या अज्ञानाची निवृत्ती करण्याकरता भगवंतानं विश्वरूप अर्जुनाला सांगितलं अर्जुना पाय माझं विश्वरूप. पश्चिमे पार्थ रूपानी शतशो सहस्रशः नानाविधानी दिव्यानी नानावर्णाकृतानि. पाहणारे माझे विश्वरूप. म्हणून अर्जुन ते विश्वरूप पाहायला लागला. दाखवलं अर्जुनाला आणि पहिल्यांदा पाहिलं संजयला. तो संजय म्हणतो धृतराष्ट्राला एव मुक्ता ततो राजन् महायोगेश्वर हरी दर्शनामास पार्थाय परमं रूपैश्वर.
देव मुक्ता तो राजा हे राजा आणि कुरुक्षेत्रावर आणि अर्जुनाला विश्वरूप दाखवलंय. व्यासांच्या कृपेने मला दिसतंय पण तू पाहू शकणार नाही कारण तू आंधळा आहे. तू आंधळा आहे. पण मी काय सांगतो ते तरी आहे. तर त्याचा एकच ठेका पांडव किती अलग लाभ सोडून दिला. विश्वरूप पाहण्याचं सोडून दिलं. अलग लाभ आहे. जपेत आपल्याला सुद्धा ते पाहायला मिळत नाही. ते सोडून दिलं आणि तो विचारतो पांडव किती पांडव किती. अर्जुनाचा काम नाही. अर्जुन माझे विश्व अजून पाहत नाही. त्याला भगवत म्हणतात अर्जुन अरे मी तुला विश्वरूप पाहा म्हणजे तू पाहत का नाही. तेव्हा भगवंत म्हणतात देवा तुम्ही जर मकरंदाचा चारा बेटकाच्या पुढे टाकला तर त्याचा काय दो पाऊस पडतोय पण तो खडकावर झाला उपयोग काय. सुंदर गायन चाललेलं आहे परंतु गायनाच्या पुढे उपयोग काय. आंधळ्याच्या पुढे आरसा धरला उपयोग काय. देवा हो असणार परमात्म्याचं विश्वरूप पाहण्याकरता ज्ञान स्वरूपाची गरज असते. तुम्ही ते दिव्य ज्ञान मला दिलं कुठे. हो भगवंत म्हणतात अर्जुना बरोबर आहे म्हणाले नेमकं ते माझं चुकलं. भगवंताने कबूल केली चूक माझं चुकलं आपण भेटून भगवंताने आपली चूक कबूल केली. हो म्हणाले बरोबर. तुला जे दिव्य ज्ञान द्यायला पाहिजे होतं ते मी दिलं नाही. हे तुला दिव्य ज्ञान देतो. मग दिव्य चक्षु प्रगटला कया ज्ञान दृष्टी फाटा फुटला आणि या परिचयता झाला ऐश्वर्या आणि पण विश्वरूप पाहायला लागला. कसं विश्वरूप पाहिलं. अनेक वक्रनयनम अनेक अद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोदकारिणम दिव्यमालांबरधरम दिव्यगंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयम देवमनंतम अनंतरूपम. अनेक बाहू उदर वक्र नेत्रम पश्यामि त्वा अनंत रूपम नांतम न मध्यम न पुनस्तम. भगवंत असं रूप आहे. अर्जुनानं मुकुटाकडे लक्ष केलं त्याचा शेवट कुठं झाला त्याला कळालं नाही. त्याचं पायाकडे लक्ष केलं त्याचा शेवट कुठं झाला शेवट पण अर्जुनाला कळालं. नांतम न मध्यम न पुनः. हो आदि मध्य आणि अंत त्याला कळालं. आदि मध्य अंत न कळता रूपाचा. आदि मध्य अंत न कळता रूपाचा. तुझी बाळनंदाचा मध्य अंत न कळे रूपाचा.
बाळ नंदाचा म्हणता की अर्जुनानं मुकुटाकडे पाहिले, शेवट पुढे झालं त्याला कळालं नाही. अर्जुनानं पायाकडे पाहिलं, त्याचा शेवट पुढे झाला त्याला कळालं नाही. आणि विचित्र घटना त्या विश्वरूपामध्ये त्यांनी पाहिली. काय पाहिलं? कुरुक्षेत्रातले जेवढे योद्धे होते ते आपण होऊन त्या विश्वरूपामध्ये प्रवेश करत होते आणि संपत होते. काय करत होते? ज्याप्रमाणे नदी सागरामध्ये आपण होऊन जाऊन प्रवेश करते आणि संपते, काय होते? समुद्र मापम प्रविशती यथा नदीनां भूमिका. नदी जशी सागरामध्ये जाऊन आपण प्रवेश करते, तसं असणारे कुरुक्षेत्रात जेवढे काही योद्धे होते ते योद्धे आपण त्याच्यामध्ये प्रवेश करतो आणि संपत. आणखी विचित्र घटना पाहिली आपण. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य तेही त्या विश्वरूपामध्ये जाताना, मुखामध्ये जाताना पाहिजे. माऊली लिहितात, भीष्मा ऐसा कवनु सत्य शौर्य निपुणु तोही आणि ब्राह्मण द्रोणू ग्रासीला कटकटा. भीष्माचार्य गेले, कृपाचार्य गेले, म्हणाले आता शिल्लक राहिले कोण? आता माझा नंबर लागणार म्हणून अर्जुन घाबरला. माझा नंबर लागणार म्हणून अर्जुन घाबरला. आणि भगवंताने ते पाहिलं की अर्जुन आता घाबरलाय. त्यावेळेला भगवंत म्हणतात अर्जुना अरे घाबरू नको म्हणाले. या कुरुक्षेत्रावर जेवढे योद्धे आहेत त्याचा मी काळाचाही काळ आहे. कालोस्मी लोकक्षयकृत प्रबुद्धो लोकान् समाहर्तुमीय प्रवृत्तः हृदये त्वां भविष्यन्ति सर्वे ते प्रत्यरूपेषु. आणि म्हणाले काळजी करू नको, या कुरुक्षेत्रावरचा काळाचाही काळ, कालोस्मी मी काळाचाही काळ आहे, सगळ्यांचा काळाचा काळ आहे. पण हृदये त्वां तुझ्याशिवाय इतर सगळे बक्षस्थानी जाणार आहे. कारण लक्षात घ्या, तुझ्या व्यतिरिक्त सर्व बक्षस्थानी जाणार आहे आणि तू नाही. याच कारण तू माझा भक्त. भक्ताला संरक्षण देणं हे माझं प्रीत आहे. भक्ताला हे बाळाबाजी तुझला दुर्जनाशी संहारी. हृदय तुझ्याशिवाय सगळं भक्त जाणार आहे. पण भक्ताला मी संरक्षण देतो, दुष्टा जाणार. आता आणि असणाऱ्या अर्जुनाला भगवान विचारतात, अर्जुना तू जे म्हणत होता मी मारिता हे गौरव करते, सांग नाही आता कोण कोणाला मारते? कोण कोणाला मारते सांग ना. तू म्हणत होता ना मी मारिता हे गौरव म्हणते, मारणारा मी एक कौरव. कोण कुणाला मारतय? अरे अर्जुना कोणी कवना ते न मारी. पाला माऊली काय लिहितात, कोणी कवना ते न मारी एक मित हो संहारी. हे विश्वरूप व्याजेशी हरी प्रगटीत असे. काय केलं? विश्वरूप दाखवून अर्जुनाला पटवलं कोणी कोणाला मारत नाही. अर्जुना सगळ्याचा संहार करणारा मी आहे. सर्व सैन्य मी मारून टाकलेले आहे. सगळे भूत पुढे समोर उभा आहे आणि मनुष्य घे आणि लढायला चालू.
कर्मपुत्र झालेला अर्जुनाला कर्म प्रवृत्तीवर आणण्याकरता फिरवत अर्जुनानं जेव्हा हे पाहिलं तेव्हा परमात्मा तो वस्तू महात्म्य ज्ञान कळालं, मग प्रमाद करायला लागला. म्हणाले देवा, एवढा विश्वव्यापक तू परमात्मा आहे, पण तुला काय काय काम सांगितले, माझे रथाचे घोडे तुला चालवायला सांगितले, माझ्या घोड्याचा खरारा तू केला, प्रमाद करायला लागला. परत सांगू का देवा, सर सांगू का देवा, अरे माझ्या दारासमोर कल्पतरूचं झाड होतं. माऊली एकाच वेळी एक उदाहरण देतात. माऊली कल्पतरूचं झाड होतं आणि ते तोडलं आणि त्याचं कुंपण केलं. म्हणाले माझ्याकडे चिंतामणी होता, चिंतामणी तो मी फोडला आणि असणाऱ्या घराच्या पायामध्ये घातला. प्रमाद करायला. आता भगवंताला म्हणतो देवा, आता माझा मोह नष्ट झालेला आहे. नष्ट मोहा स्मृती लब्धा, माझा मोह नष्ट झाला. आता करिष्ये वचनंत, तू म्हणशील तसं मी करायला तयार आहे. तेव्हा म्हटला अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर आता नुसता मोह नष्ट झाला, नष्ट मोहात असता. आता करिष्ये, आता तू म्हणताना पांडवाला मारतोय, माझी तयारी. अर्जुन होतोय, अर्जुन म्हणतोय लक्षात नष्टोर मोहा. आणि ज्या वेळेला अर्जुन असं म्हणतो की नष्टर मोहा करिष्ये वचनं तव, आणि हे सर्व दृश्य हस्तिनापूर मध्ये संजय धृतराष्ट्राला सांगतो. म्हणाले राजा, अर्जुनाचा मोह नष्ट झालाय आणि तो आता युद्धाला तयार झालेला आहे. तेव्हा संजय म्हणतोय, धृतराष्ट्र म्हणतोय संजयाला, जर आता अर्जुन लढाई करता तयार झालेला आहे, आता मला एक सांग, विजय कोणाचा? सांग ना, विजय कोणाचा? त्यावेळेला संजय कौरवाचा विजय होईल हे बोलत नाही आणि पांडवाचा विजय होईल हे बोलत नाही. तो म्हणतो यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो नीतिर्मतो. ज्या बाजूला भगवंत आहे, ज्या बाजूला भक्त आहे आणि ज्या बाजूला नीती, नीतिर्मतिर्मम, ज्या बाजूला नीती आहे तत्र श्रीविजयो. विजय नुसता विजय नाही, श्री धर्मात आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, यश, विजय आपण होत चालत त्या ठिकाणी. एवढी नीती पाहिजे. पांडवाच्या बाजूला नीती होता म्हणून विजय, कौरवाच्या बाजूला अनिती होती म्हणून पराजय झाला. पांडवांच्या बाजूला किती नीती होती सांगतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो. किती नीती आहे. महायुद्धाची सुरुवात होणार होती आणि महायुद्धाची सुरुवात होण्यापूर्वी एक दिवस दुर्योधन गांधारी आईकडे गेला आणि गांधारी आईला म्हणू लागला की आई, आता महायुद्धाची सुरुवात होणार आहे, माझं अंग वज्राचं झालं पाहिजे, असं काहीतरी उपाय मला सांग. म्हणाले उपाय येतो की म्हणाले त्याला, तो जाऊन असणाऱ्या धर्मराजाला विचार, आई मी काय बोलतोय तुला कळतं का? म्हणाले मला वज्राचा देव पाहिजे, तो झाला पाहिजे, कारण मला पांडवांना मारायचंय आणि तू सांगते की पांडवाला जाऊन विचार.
आणि हेच तर तुला कळालं नाही. तो धर्म आहे. धर्म कधीच असत्य बोलत नाही. जो सत्य आहे तो धर्म आहे. आणि तो धर्म आहे. तो सत्य आहे तो धर्म आहे. जा विचारले धर्मराजांना. आणि हा पळत पळत सुटला जातो म्हणे. आणि धर्मराजाकडे आला आणि विचारलं, या सुयोधन म्हणाले आज लय लांब वेळ केलं. हो म्हणाले की गांधारी आईकडे गेलो होतो. आणि गांधारी आईने सांगितलं, मी विचारलं गांधारी आईला की माझा वज्राचा देह झाला पाहिजे. तेव्हा तिनं सांगितलं धर्मराजाला विचारून ते सांगते. अरे वेळा रे वेळा म्हणाले दुर्योधन. आणि औषध तुझ्या घरातच येतं, इकडे येण्याची गरज काय? औषध तुझ्या घरातच आहे, तू इकडे येण्याची गरज काय? घरात औषध आहे पण कसं घ्यायचं माहिती नाही का? कोणतं येते कळत नाही का? औषध घरातच आहे, सगळं आहे, पण वाईट अज्ञान त्याच्याविषयी. तेव्हा धर्मराजाने सांगितलं, दुर्योधना तुला वज्राचा देह हवा आहे ना? जा गांधारी आईला म्हणावं, फक्त डोळ्याची पट्टी काढून पहा म्हणाले, आणि तुला अंग सर्व वज्राचं होईल. एक कर म्हणाले, यू आर गोइंग टू नेकेड, विवस्त्र अवस्थेमध्ये. लक्षात आलं? विवस्त्र अवस्थेमध्ये जायला दमच निघला नाही महाराज. इतर वस्त्र टाकून दिले आणि यू आर गोइंग टू नेकेड, पळत सुटला. पळत सुटला. आणि भगवंताला वाटलं हा जर गेला आणि हे जर झालं सक्सेस तर पांडवांचा विजय होईल, कौरवांचा विजय होईल, पांडव पराजित होतील. म्हणून भगवंताने त्या ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि मध्ये आळवलं दुर्योधनाला. अरे दुर्योधना का म्हणाले, आज वस्त्र कुठे ठेवले काय? आणि असा भयानक गोइंग नेटे असं विवस्त्र म्हणजे काय चाललं म्हणाले, असं असं आहे. आणि धर्मराजाने सांगितलं विवस्त्र म्हणजे का? गांधारी आईला म्हणाले तुला वेळ लागला की काय? कोणाकडे चाललास तू? आईच्या समोर तुला उभा राहायचंय. 5-6 वर्षाचा मुलगा विवस्त्र अवस्थेमध्ये उभा राहिला, आई येते. 80 वर्षाचा टोमला झालास म्हणाले तू, अशा परिस्थितीत जातो. म्हणाले काय करू? अंडरपॅन्ट नेसून जा म्हणाले. पण आता इथं कुठे माझ्याकडे, मी आणली बरोबर. भगवंत मी बरोबर घेऊन आले म्हणाले. वल्पल नेसायला दिलं जा म्हणाल्या. त्या ठिकाणी गेला. गांधारी आईला सांगितलं. गांधारी आईला पाहिलं आणि पाहिल्यानंतर सर्व अंग, कारण सामर्थ्य फार होतं गांधारीमध्ये. ज्या दिवशी त्यांचं लग्न झालं त्या दिवसापासून ते पट्टे बांधलेले होते. माझा पती जगात दर्शन घेत नाही, घेऊ शकत नाही, मीही त्या याला पती होता. पतिव्रतेचा धर्म तिनं पाळलेला होता. पण सामर्थ्य डोळ्यामध्ये एवढं आलेलं होतं महाराज. पती काढल्याबरोबर वज्राचं अंक झालं, पण जिथं ओळखलं नेसरा होता तिथं मात्र ते कच्च राहिलं. ते कच्च राहिलं त्या ठिकाणी महाराज. आणि ज्या ठिकाणी ते कच्च राहिलं, बजरंग असणारे भीमदादा आणि दुर्योधनाचं जेव्हा द्वंद्व युद्ध झालं, त्या द्वंद्व युद्धामध्ये
नेमकं असणाऱ्या भीमदादानं त्या कच्च्या भागावर कडा मारली आणि तो गत प्राण झाला. शेवटच्या घटका बोलू लागला. तेवढ्यात त्याचा मित्र होता अश्वत्थामा. तो ठिकाणी आला. म्हणाले, मित्रा, आणि हे काय तुझी दशरथ आहे? बोल, शेवटच्या घटकातून बोलत आहे. बोल, तुला शेवटची काय इच्छा आहे? म्हणाले, एकच इच्छा आहे, पांडवांचा मृत्यू मला पाहायचा आहे. जा त्यांचे मुलगे घेऊन या ठिकाणी. आणि महाराज अश्वत्थामा रात्रीच्या वेळेला जातो. भगवंत पांडवांच्या ठिकाणी होते. शिबिकेमध्ये पांडवांना म्हणतात, द्रौपदीला म्हणतात, भगवंत म्हणतात, आता खूप सुंदर चांदणं पडलं. म्हणाले, चला आपण जाऊया. आणि त्याच शिबिकेमध्ये द्रौपदीचे 5 मुलं झोपलेली होती. हा अश्वत्थामा त्या ठिकाणी जातो. पांडव आणि द्रौपदी बाहेर चंद्रप्रकाशामध्ये गेलेले असतात. इकडे येतो 5 पांडव समजू त्या पाणी टरफलासारखे कापतो आणि मुंडके घेऊन पळत सुटतो. आपल्या दुसऱ्याला सांगायला जातो. दुर्योधनाला सांगायला निघाला. 5 मुंडके घेतले आणि दाखवले, मित्रा, बोल, तू शेवटची इच्छा केली. 5 पांडवाचे मुंडके आणून महाराज दुर्योधनाच्या डोळ्यातून अश्रू आले. 18 दिवस आम्ही युद्ध केलं, एक पांडव आमच्या मृत्यू पावला नाही. तो 5 मुंडके कापून आले. पाहिले तर ते पांडव नव्हते, द्रौपदीचे 5 मुलं होती. अरे अश्वत्थामा, फार वाईट केलं रे. आमच्या कुळामध्ये तू आम्हाला पिंडदान करण्याकरता सुद्धा कुणी ठेवलं नाही. आता ताई आहे. जेव्हा अश्वत्थाम्याला हे कळालं, ही 5 मुलं द्रौपदीची मुलं आहेत. पलायन केलं अश्वत्थाम्याने त्या ठिकाणी. भगवंत आणि 5 पांडव आणि द्रौपदी जेव्हा तिथं आले, महाराज त्या ठिकाणी, त्यावेळेला द्रौपदीनं पाहिलं, आपले 5 मुलं तिथं मेलेली पाहिली. रक्तबंबा रक्ताच्या थारोळ्यात पाहिली आणि हंबरडा फोडला द्रौपदी. आज जेव्हा हंबरडा फोडला, त्यावेळेला अर्जुनानं प्रतिज्ञा केली, द्रौपदी, रडू नकोस. म्हणाले, जोपर्यंत या तुझ्या मुलाचा हत्यारा मी त्याचा मुलगा छाटून आणत नाही, तोपर्यंत या 5 मुलाचा अंत्येष्टी कर्म होणार नाही. जेव्हा त्याचं मुलगा घेऊन या ठिकाणी येईल, अंत्येष्टी कर्म केले जातील, त्याच्या मुंडक्यावर पाय ठेवून तू स्नान करशील. तो पर्यंत भगवंताने अर्जुनाचा रथ घोषांचे केला. भगवंत अर्जुनाला घेऊन निघाले. अश्वत्थामा पुढे चाललेला आहे, मागणं भगवंत आणि अर्जुन. हो, त्यावेळेला अश्वत्थाम्यानं पाहिलं अर्जुन आणि भगवंत आपला पाठलाग करतात. त्यावेळेला अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं आणि अर्जुन घाबरला. त्यावेळेला भगवंत म्हणतात, अर्जुन, अरे घाबरतोस काय? त्या अश्वत्थाम्यावर ब्रह्मास्त्र सोडता येतं, त्याला परत घेता येत नाही. तू ब्रह्मास्त्र सोडता येतं, तुला परत घेता येतं. ब्रह्मास्त्र सोड आणि घे दुरीची दुरी. ब्रह्मास्त्र सोडलं आणि पुढे पाठलाग करता करता अश्वत्थाम्याचे घोडे थकले. अश्वत्थामा जमिनीहून आता पळू लागला आणि अर्जुन त्याचा पाठलाग करत आला. त्याला असं पकडलं जे त्याच्याप्रमाणे
एखाद्या बकरीला सिंहानं पकडावं त्याप्रमाणे त्याला पकडलं आणि मागात मुंडकामध्ये तेवढ्यात त्याने विचार केला हा ब्राह्मण आहे आणि क्षत्रियाचे भाऊ ब्राह्मणाचं संरक्षण करण्याकरता असतात त्यांचा नाश करण्याकरता मारलं नाही त्याला बांधलं रथाला बांधलं आणि द्रौपदीच्या कुणाला उभा केलं द्रौपदी हा तुझ्या पाच बलाचा हत्यारा बोल याला कोणती सजा देऊ कोणती सजा देऊ ज्या डोळ्यानं पाहत पाहत शिबिकेपर्यंत गेला त्या डोळे काढू त्या ज्या हाताने उपार दिला ते हात काढू त्याचे पाय त्या ठिकाणी घेऊन गेले ते पाय करू काय करू तो म्हणशील ती शिक्षा येणार त्यावेळेला द्रौपदीने काय म्हणावं त्यावेळेला ती म्हणाली मुंचता याला सोडा याला मारू नका कारण मुलगा पेल्यानंतर आईला काय दुःख होतं हे आई झाल्याशिवाय कळत नाही आई झाल्याशिवाय कळत असणारे अस्वस्थानाचे वडील या लढाईमध्ये शहीद झाले त्याच्या आईचा आधार फक्त अस्वस्थान आहे आणि ज्याला मारलं तर याच्या आईला किती दुःख होईल दुसऱ्याची चिंता करणारे ते संत आहे जर तुम्ही याला माराल याची आई मृत्यू जर आईला कळालं तर आईला किती दुःख पाच मुलाचं दुःख आज मी उपभोगत आहे आईचं मुलावर किती प्रेम असतं हे आई झाल्याशिवाय कळत जे दुःख होत तेच याच्या आईला स्वतःच्या आईला होऊ नये याला मारू नका म्हणाले अर्जुना आणि तू प्रतिज्ञा केलेली आहे त्या प्रतिज्ञेचं काय याचा वध करायचा भगवंतांनी सांगितलं मी शास्त्रात सांगितलं त्याप्रमाणे ब्राह्मणाचा जो वध आहे त्याच्या अपमानामध्ये त्याचा अपमान केला त्याची चंपी केली त्याचे असणारा जो कपाळामध्ये मणी होता तो मणी काढून घेतला आणि धक्के मारत त्याला काढून दिलं मारत आजही तो अस्वस्थामा नर्मदा नदीच्या तीरावर हो असणारी जी जखम झालेली आहे त्या जखमेला तेल चोळण्याकरता भीक मागत जमलेला अनेक जणाला त्या नर्मदा नदीच्या तीरावर भेटलेला आहे कारण चिरंजीवामध्ये येतो आणि या ठिकाणी महायुद्धाची समाप्ती झाली आज कौरव पक्षातलं फक्त गांधारी आणि धृतराष्ट्र आहे आणि पाच पांडव असणारे पांडवांचे पाच पांडव कुंती आणि असणारी उत्तरा जी अभिमन्यूची पत्नी आहे तेवढे शिल्लक होते भगवंतांनी सर्वांना हस्तिनापूरमध्ये नेलं यांना प्रथम जर काय केलं असेल तर गंगा नदीच्या तीरावर नेलं यांच्या हातून असणारं पिंडदान करून घेतलं भगवंतांनी पिंडदान करून घेतलं कारण हो पिंडदानाशिवाय त्या जीवाला मुक्ती नाही भगवद्गीता सांगते पदांती वितरो ऋषा लुप्त पिंडो लुप्त पिंडदान जर दिले गेले नाही तर तो जीव अधोगतीला जातो म्हणून भगवंतांनी गंगा नदीच्या तीरावर नेलं आणि त्या ठिकाणी पिंडदान केलं आता 5 मिनिटं आपण फक्त भजन करू नंतर पुढचा विषय
कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. अंगुष्ठ प्रधान रूप धारण केलं आणि असणाऱ्या उत्तरेच्या गर्भामध्ये का अयोनी संभव नसलेला परमात्मा योनीमध्ये प्रवेश केला आणि असणाऱ्या त्या बाळाचं संरक्षण. मी अजात्व परते ठेवी अव्यक्तपणा ना ठवी जये वेळे धर्माते अभिभवदन. आणि पटालिकाने अंगुष्ठ प्रधान रूप धारण करून असणाऱ्या त्या गर्भाचं संरक्षण. आणि हस्तिनापूर मध्ये आल्यानंतर आता पांडवांना सगळ्यांना विनंती केली की मला आता द्वारकेला गेलो पाहिजे, मला आता द्वारकेला गेलो पाहिजे. आणि मला द्वारकेला गेलो पाहिजे हा आवाज कुंतीला आला आणि कुंतीच्या डोळ्यातून अश्रुधारा करू लागली. कुंतीला असं वाटत होतं की भगवंतानं सतत आपल्या समोर उभा राहावं, सर्व आपल्या दृष्टी क्षेत्रामध्ये राहावं असं तिला वाटत होतं. पण भगवंत आज पांडवांचा निरोप घेऊन द्वारकेला निघाले. द्वारकेला निघाले, दारुकाला बोलावलं, रथ सज्ज झाला. या कुंतीनं काय केलं, ज्या रस्त्यानं हा रथ जाणार होता त्या रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिली आणि परमात्म्याला वंदन करू. भगवंताने पांडवांचा निरोप घेतला, दारुकानं रथ सज्ज केला आणि रथ द्वारकेच्या दिशेने निघाला. काही अंतरावर गेल्यानंतर भगवंतानं हे पाहिलं, कुंती मला वंदन करते आहे. रस्त्यावर येऊन भगवंताने पुन्हा रथातून खाली उभी करते. म्हणाले, कुंती आत्या तू मला का वंदन करते, मी तुझा भाचा आहे, मला का वंदन करते. तुम्ही पहा, 18 दिवस महायुद्ध झालं. या 18 दिवस महायुद्धामध्ये रोज भगवंत आणि अर्जुन कुंतीला वंदन करायचे आणि नंतर कुरुक्षेत्रावर जायचे. ज्या कुंतीला वंदन करत होते त्याच कुंतीला कुंती आज भगवंताला वंदन करते. आणि एक लक्षात घ्या, वंदना ही भक्ती आहे. नवविधा भक्तीमध्ये वंदना ही भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दायकम सत्यात्मनिवेदन. भक्ती, वंदना ही भक्ती आहे. परमात्म्याला वंदन केलं की परमात्मा बंधनात सापडतो. वंदन करत होते, काय वंदन केलं तिनं, ऐका, काय वंदन केलं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय कृष्णाय वयम नमः. वंदन नवे नवे. नमः पंकजनाभाय, नमः पंकजमालिने, नमः पंकजनाभाय.
नमः पंकजनेत्राय नमः नमः पंकजमालिने नमः पंकजनाभाय ज्याच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, ज्याचे नेत्र विशाल आणि कोमल आहे, ज्याच्या पायावर पद्मचिन्ह आहे, अशा परमात्म्याला वंदन करते म्हणता म्हणता डोळ्यातून अश्रू धारा चालू झाले. का सर्व पूर्व इतिहास तिच्या डोळ्यासमोर उभा आहे. प्रभू लाक्षागृहामध्ये जाण्याकरता त्यावेळेला तुम्ही आम्हाला सहाय्यभूत झालं. द्रौपदीला भर सभेमध्ये ओळख आणलं, तेव्हा वस्त्र अवतार तुम्ही घेतला आणि माझ्या सुनेची असता दिला. एक एक प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि ती परमात्म्याला म्हणू लागली, प्रभू तुम्ही द्वारकेला चाललेला आहात ना, शेवटची एक मागणी मागते, तेवढी मला मागणी द्या. आता परत तुम्हाला काही मागणार नाही. बोला त्या तुला काय हवंय, काय हवंय सांगू. त्यावेळेला तिला मागणी केली. काय मागणी केली? सुख नाही मागितलं, दुःखाची मागणी केली. दुःखाची विपदाः सन्तु यत्र यत्र योगेश्वरो भवेत् दर्शनम् यस्यात् पुनर्भव दर्शनम्. विपदाः म्हणजे दुःख. काय मागितलं त्यानं? दुःख मागितलं. त्यावेळेला दुःख मागितलं, भगवंताच्या डोळ्यातून अश्रू आले. अरे म्हणाले, कोणती आपल्या लहानपणापासून तर आतापर्यंत तू सर्व दुःख भोगत आली आणि पुन्हा दुःख मागितलं. तुला वेळ लागलं की काय? तुला वेळ लागलं की नाही? म्हणाले, प्रभू मला वेळ लागलं नाही. दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा. आणखी दुःख द्या, मला दुःख द्या. का? दुःख में तुम्हारा स्मरण होता है, सुख में तुम्हारा स्मरण नहीं होता. आणि जिस दुःख म्हणतो प्रत्येकाच्या मांडीवर गेला तर तोंडाचं परीक्षण करायचं. की अंगुष्ठ प्रधान रूप धारण करून गर्भामध्ये मला कोणी वाचवलं. पण एक दिवस हा परीक्षित राजा आणि विजया करता निघालेला. रस्त्यामध्ये त्याला एक दृश्य असं दिसलं. एक काळाकुट्ट मनुष्य गाय आणि एका बैलाला मारताना पाहिजे. बैल हे धर्माचा प्रतीक आहे, गाय हे पृथ्वीचा प्रतीक. जेव्हा त्या परीक्षित राजानं पाहिलं ते काळाकुट्ट आणि गाईला आणि बैलाला मारत आहे, आता धर्म आणि पृथ्वीला मारत आहे. ते पाहिल्यानंतर बाण काढला आणि बाण त्याच्यावर सोडणार एवढा तो काळाकुट्ट शरण आला परीक्षित राजा. आणि परीक्षित राजाला शरण आल्यानंतर तो म्हणतोय, कोण आहेस तू? म्हणाले, मी कधी आहे. माझ्या राज्यात तुला राहता येणार नाही. म्हणाले, राजे आता माझा नंबर आहे. त्रेतायुग झालं, हो. सत्ययुग झालं, त्रेतायुग झालं, द्वापारयुग झालं, आता कलियुगाचा नंबर आहे. आता माझाच नंबर आहे. म्हणाले, मग मला तुम्ही कोणत्या तरी 4 जागा 5 जागा द्या. तुम्ही म्हणेल त्या ठिकाणी मी राहील. त्यावेळेला परीक्षित राजानं 4 जागा दिल्या त्यांना. एक जुगार ज्या ठिकाणी खेळला जातो ती जागा तुला म्हणाली.
ज्या ठिकाणी वेश्यागमन केले जातं ती जागा तुम्हाला तुला म्हणाली. ज्या ठिकाणी मद्यप्राशन केलं जातं ती जागा तुला म्हणाली. ज्या ठिकाणी जुगार खेळला जातो ती जागा तुला. 4 जागा त्याने कलीला दिल्या आणि 4 जागा कलीला दिल्यानंतर तो कलीला पुन्हा हात जोडले, म्हणाले राजे ज्या 4 जागा दिल्या त्या 4ही जागा खराब जागा आहेत, मला एखादी चांगली जागा द्या. तेव्हा परीक्षित राजाला सांगितलं. परीक्षित म्हणतोय कली तुझा सोन्यामध्ये वास नाही, जा म्हणे. आणि तेव्हापासून कलीचा प्रभाव त्या सोन्यामध्ये जास्त आहे आणि कलीचा वास आहे. आणि एक दिवस हा परीक्षित राजा शोध आपल्या राजवाड्यामध्ये फिरत होता आणि फिरता फिरता त्याला एक टोप दिसला आणि तो होता जरासंधाचा. आणि तो जरासंधाचा तो डोक्यामध्ये घातला. ज्या वेळेला आपण दुसऱ्याची टोपी दुसऱ्याचे डोक्यामध्ये घालतो त्यावेळेला त्याचे जे अवगुण असतात ते आपल्यामध्ये. कोणी कोणाची टोपी घालू ते गुण आपल्यामध्ये येतात. कारण हा जो जरासंधाचा टोप होता, ज्या वेळेला राजसूय यज्ञाच्या वेळेला भगवंत अर्जुन आणि भीम ब्राह्मणाची रूप घेऊन जरासंधाकडे गेली आणि भीक मागितली द्वंद्व युद्धाची. त्यावेळेला आणि भीम आणि जरासंधाचं द्वंद्व युद्ध झालं आणि त्या द्वंद्व युद्धामध्ये फार मोठे विस्तार सांगायला गेले नाही. मग त्या वेळेला जरासंधाला मारल्यानंतर आपला विजय झाला. या आवेशामध्ये भीमानं तो जरासंधाचा टोप आणलेला होता. भगवंत म्हटले होते घेऊ नको, नाही नाही म्हणाले माझे विजयाचे पुणे, आणि तो आणला होता. आणि नेमकं तोच टोप शिकारीला जात असताना त्याने डोक्यामध्ये घातला आणि शिकारीला अरण्यामध्ये गेले. राजानं शिकार करायची असते पण ती हिंस्र पशुची करायची, शाकाहारी पशुची करायची नसते. हिंस्र पशुची शिकार करायची असते. आणि नेमकं राजा तो टोप घालून दिल्यामुळं तो जरासंधाचा वाईट विचार आहे आणि आज हिंस्र पशुची हत्या नाही, एका हरणाची हत्या करण्याकरता तो मागं पळत होता. पळता पळता आज त्याच्याकडून शिकार झाली, हरणाची झाली आणि पळता पळता त्याला तहान झाली. समोर शमी ऋषींचा आश्रम होता. त्या शमी ऋषींच्या आश्रमामध्ये प्रवेश केला पण शमी ऋषी मात्र ध्यानस्थ बसलेले, समाधी लागलेली होती. तेवढ्यात राजा त्या ठिकाणी तिला पाण्याची मागणी केली पण राजा शुद्धीवर कुठे आहे, समाधी कुठे आहे. आणि राजाला वाटतं या देशाचा मी राजा आणि मला पाणी देत नाही. राग आला. शेजारी एक सर्प मेलेला पडलेला होतो तो उचलला आणि शमी ऋषीच्या गळ्यामध्ये आणि राजा निघून गेला. राजा निघून गेला. तेवढ्याच वेळामध्ये शमी ऋषींचा पुत्र होता शृंगी. तो शृंगी त्या ठिकाणी आला आणि पाहिलं तर आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला सर्प घातला. त्यावेळेस हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला, शाप दिला. तिच्यानं कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये सर्प घातलेला असेल
तो 7 दिवसानं तक्ष दौशानं मृत्यू पावे. शाप दिला. जेव्हा शृंगीने शाप दिला तेव्हा शमी ऋषी जागे झाले, समाधीतून बाहेर आले आणि विचारलं शृंगी आणि कोणाला शाप दिला? ज्यानं कोणी तुमच्या गळ्यामध्ये घातला असेल त्याला, पण कोण आहे तो कोण आहे? पण हा समाधी लावली, शमी ऋषींनी समाधी लावली. पाहिलं तर आपल्या देशाचा राजा परीक्षित वाईट पडलं, रागावले. शृंगी, अरे एवढ्या छोट्याशा आणि चुकी करता एवढा मोठा शाप दिला आणि पुत्रवत प्रेमाचं पालन करणारा राजा, प्रजा सुखानं राहावी म्हणून 10 अश्वमेध यत्न करणाऱ्या राजाला तो शाप दिला. हे परत केलं, हे परत केलं नाही. राजा शृंगी, जा निंदा त्या राजाला तरी जागत. जगजोगी जगजोगी त्या राजाला तरी जागत, राजाला तरी जागत. ज्या वेळेला असणारा राजा हस्तिनापूर मध्ये गेला, आपल्या डोक्यातला टोप काढला आणि टोप काढल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आज आपल्या फार मोठा अपराध, एका ब्राह्मणाचा अपराध घडलाय. त्याच्या लक्षात आलं, पण याचं प्रायश्चित्त मला मिळालं पाहिजे. पहा, आपल्या झालेल्या चुकीचं प्रायश्चित्त मला झालं पाहिजे. मला हे चूक माझ्या कारण काय भविष्यामध्ये माझ्या कुणामध्ये अशी चूक कुणी करता कामा नये, याचं प्रायश्चित्त मला घेतलं पाहिजे. आणि तेवढ्याच वेळामध्ये शृंगीनं आपला एक शिष्य पाठवला हस्तिनापूरमध्ये. राजवाड्याच्या समोर उभा राहिला आणि परीक्षित राजाला जागर करतोय, सांगतोय, हे राजा, आजपासून 7व्या दिवशी तुझा तक्षक दंशानं मृत्यू होणार आहे. संत जीवाला जाग करतात. जाग जगजोगी जाग जाग भोग जगजोगी जगजोगी जाग जाग भोग जाग जाग देव राय कराही भाव
जीवाला जागा करतात. का संत ज्या ठिकाणी जागी आहे तिथं जीव झोपलेला आहे, आणि जिथं जीव जागा आहे तिथं संत झोपलेले आहे. म्हणून ते जाग करतात, जीवाला जागा करतात. तुम्ही पहा, हो आमचे एकनाथ महाराज पिंगळ्याचं रूपक घेऊन या समाजाला जागा करतात. समाजाला जागा ऐकायचा पिंगळा. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, 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 पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. ऐका ऐका ऐका, अहो ऐका ऐका ऐका, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईन, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईन, हे जरी नाही कळलं. हे सरते शेवटी बा कळ बांधून येईन, सरते शेवटी बा कळ बांधून येईन. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलते का, पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. कोणतं सांगतो ते तुम्हा बाजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एक झार हरी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे जर ऐकलं नाही तर दुसरा येईल. दुसरा काय? दुसरा काय? दुसरा पुन्हा जन्म घ्यावा लागेल, आणि पुन्हा जन्म घ्यावा लागेल. जन्म मृत्यूच्या बंधनात अडकावं लागेल. पुन्हा देह, पुन्हा मृत्यू, पुन्हा देह, पुन्हा देह घेतल्यानंतर सरत शेवटी बाब काळ बांधून येईल, सरत शेवटी बाब. नाही का? तो दुसरा देह प्राप्त झाला, पुन्हा तो काळ पुन्हा बांधून येईल. एका जनार्दनी बा आमचे काय जाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो ते पिंगळा महाद्वारी. आमचं काय ते कोणाचे काय बा केले, ज्याने त्यानेच आपले अनुभव. म्हणून साधू संत जगाला समाजाला जाग करतात, जाग करतात, जाग करतात. जाग केलं
परीक्षित असणाऱ्या परीक्षित राजाला जागे केलं आणि परीक्षित राजाला त्याच क्षणी वैराग्य पाहिजे. लक्षात जेव्हा वैराग्य निर्माण केव्हा होतं, जेव्हा या विश्व जगतात अनित्यत्व त्याला कळालं जातं. संसाराया समस्ता जयाची गा अनित्यता ते तो वैराग्य तवळीता पाटील. अनित्यता कळाली की त्याला वैराग्य निर्माण होतं आणि ते वैराग्य सामान्य नसतं, अति तीव्र असतं. मग त्या वैराग्याला तुम्ही हाकून देण्याचा जरी प्रयत्न केला तर जाते तुमचा पाठलाग असतो. त्याला वैराग्य, वैराग्याने अन्न पाणी त्याग केलं, अंशवर धारण केलं परीक्षिताला आणि सरळ असणारा इरावतीला झालेला मोठा मुलगा तो जन्मेजय, त्या जन्मेजयाला गादीवर बसवलं आणि परीक्षित राजा जंगलामध्ये गंगा नदीच्या तीरावर ते शुक्र आले. शुक्रताला एका ठिकाणी आपण आता 1 महिन्यापूर्वी कथा केली. शुक्रताला त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक संत त्यांना भेटण्याकरता जाऊ. प्रत्येक संत त्यांना भेटण्याकरता तो म्हणाला मला शाप मिळाला की वरदान मिळाले. कारण संतांची भेट भगवंताच्या कृपेशिवाय नाही. ज्या हाती संत मला भेटण्याकरता येतात त्या हाती भगवंताची माझ्यावर कृपा आहे. भगवंताची माझ्यावर कृपा आहे. आणि प्रत्येक संताला त्याने एकच प्रश्न विचारला की हे संत हो मला एक सांगा, 7 दिवसामध्ये ज्याचा मृत्यू होणार आहे, ज्याचा 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे त्याला मोक्ष प्राप्ती करता काय केलं? कोणताही संत त्याला उत्तर देत नाही. कारण प्रत्येक संत हे सांगतोय 12 वर्ष तपश्चर्या केली, 1000 वर्ष तपश्चर्या करण्याच्या दृष्टीचे पात करत नाही. आणि राजा तू सांगतो की 7 दिवसात भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? 12 वर्ष तपश्चर्या करतात, 1000 वर्ष तपश्चर्या त्यांच्या दृष्टीत शिपाला येत नाही रे. आणि तू सांगतो की मला 7 दिवसात कसा तुला मोक्ष? आणि तेवढ्याच वेळामध्ये ही चर्चा चालू असताना शोक मुनीचं आगमन त्या ठिकाणी झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय, शुक महाराज की जय, राधे श्याम. शोक मुनीचं पहिल्यांदा कथेमध्ये आगमन झालं. शोक मुनी त्या ठिकाणी जेव्हा आले त्यावेळेला 88,000 ऋषी त्या ठिकाणी होते. 88,000 ऋषीमध्ये त्यांचे वडील व्यास होते, त्यांचे आजोबा पराशर होते. जय वेळेला शुकमुनी त्या ठिकाणी आले तेव्हा 88,000 ऋषीमध्ये असणारे वडील आणि आजोबा तेही उभा राहिले होते. सामान्य अधिकार नाही शुकमुनीचा. का उठून राहिले? 16 वर्षाचे होते म्हणून, दिगंबर होते म्हणून, मग का उभा राहिले? एक लक्षात घ्या, या जगात मोठा कोण? वयानं जो मोठा असतो आपण त्याला ज्येष्ठ म्हणतो. वयानं जो मोठा असतो त्याला आपण ज्येष्ठ म्हणतो आणि ज्ञानानं जो मोठा असतो त्याला आपण श्रेष्ठ म्हणतो. पण ज्येष्ठ मोठा की श्रेष्ठ मोठा?
कोण मोठा? परत सांगू का? परत आहे. वयानं जो मोठा असतो प्रपंचामध्ये, वयानं जो मोठा असतो त्याला आपण ज्येष्ठ म्हणतो, आणि परमार्थामध्ये ज्ञानानं जो मोठा असतो त्याला आपण श्रेष्ठ म्हणतो. मग ज्येष्ठ मोठा की श्रेष्ठ मोठा? श्रेष्ठ मोठा. उदाहरण देऊन सांगतो. आमचे असणारे ज्ञानोबा 14 वर्षाचे आहेत. 14 वर्ष. आणि चांगदेव महाराज 1400 वर्षाचे. 1400 वर्षाचे चांगदेव राया आणि 14 वर्षाचे ज्ञानोबा राय. पण आले लोटांगणी चांगली आले लोटांगणी चांगली आले लोटांगणी उपकाली जानी हे वर्णधानोनी आले लोटांगणी चांगली आले लोटांगणी चांगली आले लोटांगणी चांगली उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगले. 14 वर्षाचे चांगदेव महाराज आणि माऊली आमची ज्ञानोबराय 14 वर्षाची. 1400 वर्षाच्या चांगदेवाने लोटांगणी हप्ताच्या ज्ञानोबरायचा का? उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी. कस? हो 14 असणारे 16 वर्षाचे शुक मुनी पण 88,000 ऋषी उठून उभा राहिले का? उपजताचे ज्ञानी वर्णजा. आणि आल्यानंतर शुक मुनी आसनस्थ झाले आणि नंतर 88,000 ऋषी आसनस्थ झाले. अगोदर बसले शुक मुनी आणि नंतर आसनस्थ झाले 88,000. आणि त्यावेळेला परीक्षित राजानं 5 प्रश्न केले शुक मुनीला. 5 प्रश्न कोणते केले? पहिला प्रश्न, व्हॉट डू वी डू टू गेट मोक्ष? मोक्ष प्राप्तीचं साधन काय? दुसरा प्रश्न केला, जप कशाचा करायचा? तप कशाचं करायचं? स्मरण कशाचं करायचं? आणि 5वा प्रश्न केला, कशाचा त्याग करायचा? 5 प्रश्न केले. परीक्षित राजानं 5 प्रश्न केले आणि व्यासांनी प्रथम स्कंदाला या ठिकाणी पूर्णविराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे श्याम. आणि या 5 प्रश्नाची उत्तर द्वितीय स्कंदामध्ये दिली. द्वितीय स्कंदाला आपण आरंभ करतो. प्रथम स्कंद या ठिकाणी सांगतो. अजून 15-20 मिनिट अवकाश आहे. तेवढ्या वेळ 12 फक्त 5 मिनिटांमध्ये थोडा समारोप करून आपण रात्रीचा 12ला आरती असते. पण त्यांच्यामध्ये डिस्टर्ब करता येत नाही. 12ला 15 मिनिटांमध्ये 5-10 मिनिटं फक्त बोलतो. 5 प्रश्न त्या ठिकाणी काय ते? जप कशाचा करावा?
हो, जप ओंकाराचा करावा. का करावा तर त्याला म्हणजे शिवपुराणामध्ये असं प्रतिपादन केलं. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. काय करायचं? कामदं मोक्षदं चैव, जे चार पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, या चारही पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा असेल तर ओंकाराचा जप करायचा. हा ओंकार म्हणजे काय, ओंकाराची निर्मिती कशी झाली, हा जवळजवळ 1 ते 1.5 तासाचा प्रश्न आणि 10 मिनिटं राहिलेली आहे. त्याचा विचार मी फार करत. ओंकाराचा जप करावा. ध्यान कशाचं करावं, आपल्या आराध्य दैवताचं ध्यान करावं. ज्याचं जे आराध्य दैवत असेल तर त्याचं ध्यान करावं. कोणी पांडुरंगाचे उपासक आहे, कोणी गणपतीचे उपासक आहे, कोणी देवीचे उपासक आहे, कोणी भगवान शंकराचे उपासक आहे, कोण कोणाचे उपासक आहे, कोण कोणाचे उपासक आहे. त्याने आपल्या उपास्य दैवतेचं ध्यान करावं. अर्जुनाला सुद्धा भगवंतानी सांगितलं, अर्जुना तुला ध्यान केलं पाहिजे. का? ध्येय ध्यान ध्याता ययाति हेची एकरूपता एक होय पंडसुता ते ध्येय. ध्येय ध्यान ध्याता ययाति हेची एकरूपता एक होय पंडसुता ते ध्येय. ते कर म्हणाले. ध्यानाच्या माध्यमातून जीव ध्येयाकार होतो. ध्यानाच्या माध्यमातून तो ध्येयाकार होतो. ज्याचं ध्यान केलं जातं त्यासाठी तद्रूपता होत तो एकरूप होतो. चिंतने 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 तद्रूपता तो तद्रूप होत. तुम्हाला कल्पना असेल, भृगु ऋषी होते, भृशुंडी ऋषी. भृशुंडी ऋषी गणपतीचे उपासक होते. गणपतीचं चिंतन करून करून त्याला सोड फुटली होती, म्हणून त्याला भृशुंडी म्हणतात. ज्याचं चिंतन केलं जातं त्याच्याशी एकरूप होत. म्हणून तुम्ही पहा, स्त्री जटेचा आणि सीतेचा संवाद आहे. ज्या वेळेला अशोकवनामध्ये सीतामाई होत्या आणि त्या सीतामाईनी एक ती कुंभारी पाहिली त्या ठिकाणी. ती एखादी आळे घेऊन यायची, ती त्याच्यामध्ये ठेवायची आणि ठेवल्यानंतर ती खात नव्हती, तिला त्वचा मारायची. मग ती आळई काय करायची, सारखं चिंतन कोणाची करायची, त्या कुंभारीचं करायची. आणि कालांतराने सीतामाईने पाहिलं ती आळई राहिली, ती कुंभारी झाली. तुका म्हणे आई, तुका म्हणे आई, तुका म्हणे आई, ओ तुका म्हणे आई, तुका म्हणे आई. काही उरोणे दिवरी, काही उरोणे दिवरी, तुका म्हणे आई, काही उरोणे दिवरी. तुका म्हणे आई, काही उरोणे दिवरी. आई शिल्लक राहत नाही, ती कुंभारी राहत नाही, ती कुंभारी होऊन जाते. कशाचा परिणाम? ध्यानाचा परिणाम. तो सीतामाईने दृश्य पाहिलं,
ती नाही आळे आणली ते टोचा मारत होती ती आळे राहिले ते कुंभारीच झाले आणि शेतामध्ये त्रिजटात हे दृश्य मी या ठिकाणी पाहिलं परंतु मी रात्रंदिवस तुम्हाला रामाचं चिंतन करते न जाणो मी राम झाले तर न जाणो मी राम झाले तर तेव्हा त्रिजटा म्हणते तू कमू काळजी करते तू रामाचं चिंतन करते तू राम होशील आमचा बाबा काय तिकडे गप्प बसलेला आहे का म्हणे तो तुझं चिंतन करतोय मला फरक तरी काय पडणार म्हणाले चिंतने तद्रुपता हो ते तद्रुप होण्याचे मला नाही का हो म्हणून ध्यान करावं जप करावं आणि त्याग कशाचा करायचा मोहाचा त्याग करायचा अर्जुनाला जो मोह झाला होता नाही का मोहे कवळीला क्षणामध्ये मोह झाल्याकरता आणि हा मोह जाण्याकरता भगवद्गीता संपूर्ण सांगावी लागली भगवंताला आणि मग तो अर्जुन म्हणतो नष्टर मोहा स्मृती लागता कलिशेवचे म्हणतो कधी म्हटला संपूर्ण भगवद्गीता ऐकणार म्हणून मोहाचा त्याग करायचा द्वितीय स्कंदामध्ये आणि याच्यानंतर तृतीय स्कंदामध्ये चतुश्लोकी भागवत आलेला आहे द फाउंडेशन ऑफ भागवत भागवताचं ते मूळ पाया आहे तो आपण उद्यात आता सविस्तर विचार करू आता आरतीची तयारी तर या ठिकाणी कथेला पूर्णविराम उद्या भगवंताचा जन्मोत्सव आहे सर्वांनी पिवळ्या साड्या घालून या पण त्याच्या